पुण्यात एका नवीन व्हायरसचा शिरकाव झालाय। HMPV व्हायरसच्या धक्क्यातून सावरत असतानाच या विषाणूनं नवीन संकटाची चाहूल दिली आहे। इतकंच काय तर या व्हायरसनं पेरू देशात अक्षरशः धुमाकूळ घातलाय, त्यामुळे तिथे हेल्थ इमर्जन्सी घोषित करण्यात आली आहे। आता याच विषाणूचे 22 संशयित रुग्ण हे पुण्यात आढळलेत। या रुग्णांना गुइलेन-बॅरे सिंड्रोमची बाधा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर या रुग्णांचे नमुने घेऊन हे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। तपासणी अहवाल आल्यानंतरच यावर भाष्य करता येणार आहे। मात्र आता या निमित्तानं एका नवीन व्हायरसचं नाव कानावर पडलंय। हा व्हायरस नेमका आहे तरी काय, याची लक्षणं काय आहेत, या आजाराचं स्वरूप काय आहे, शिवाय हा व्हायरस धोकादायक आहे की नाही, यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। जागतिक आरोग्य संघटनेनुसार गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे। यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच ही आपल्या मज्जातंतूंवर हल्ला करू लागते। यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो, स्नायू सुन्न पडतात आणि त्यात वेदनाही होतात। या आजारात कधी कधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते। या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी रुग्ण हे बरे होत आहेत, परंतु रुग्णांना बरं होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो हे मात्र अद्यापही सांगता येणं अवघड आहे। आता या आजाराची लक्षणं सांगायची झाली तर नसांवर परिणाम करणारा हा आजार आहे। यामध्ये स्नायू कमकुवत होतात। चेहरा, डोळे आणि छाती इत्यादी स्नायूंवरही याचा परिणाम होऊ शकतो। मघाशी सांगितल्याप्रमाणे तात्पुरता अर्धांगवायूचा झटकाही येऊ शकतो, शिवाय श्वसनाचाही त्रास उद्भवू शकतो। हात आणि पायाच्या बोटांनाही वेदना होतात, चालताना त्रास होतो आणि महत्त्वाचं म्हणजे चिडचिडही होऊ शकते। हा आजार कुणाला होऊ शकतो हे सांगायचं झालं तर शक्यतो 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येते, तर काही वेळेस वयस्कर व्यक्तींनाही या व्हायरसची लागण होऊ शकते। हा आजार धोकादायक नाहीये, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाहीये। अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अँड स्ट्रोकनुसार हा एक दुर्मिळ आजार आहे। अमेरिकेत दरवर्षी 1 लाख लोकांमध्ये फक्त एकालाच या व्हायरसची लागण होते। हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचं कारण नाहीये। या आजारासंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली। पुण्यात जे संशयित रुग्ण सापडले आहेत त्या रुग्णांची संपूर्ण माहिती घेण्यात आली आहे। या रुग्णांचे नमुने हे तपासणीसाठी पाठवण्यात आलेत। सध्या या आजारासंदर्भात घाबरून जाण्याचं कारण नाही। हा संसर्गजन्य आजार नाहीये, यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही। नेहमीचीच जी ट्रीटमेंट असते तीच ट्रीटमेंट दिली जाते। तसंच लवकरात लवकर बरा होणारा हा आजार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीना बोराडे यांनी दिली आहे। आता नीना बोराडे यांनी अजून काय सांगितले ते पाहूयात। गेले 2 दिवसामध्ये आपण बघतोय की बातम्या पण येत आहेत आणि सगळीकडे अशी चर्चा आहे की GBS, ज्याला आपण गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणतो, जो एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे आणि जो की एक पॅरालिसिस किंवा पाय आणि लोअर लिम्स यांच्यामध्ये जो विकनेस असतो अशा स्वरूपाच्या पद्धतीनं त्याचं प्रेझेंटेशन असतं। तर त्याच्या केसेस काही प्रमाणात आपल्या भागात वाढत आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत आणि त्या अनुषंगाने आपण एक प्राथमिक चौकशी कालपासून सुरू केलेली आहे। तर आपल्या इथे जे वेगवेगळे हॉस्पिटल आहेत पुणे मनपाच्या हद्दीमध्ये, जसं की सह्याद्री हॉस्पिटल आहे, पुणा हॉस्पिटल आहे, भारती हॉस्पिटल आहे, अशा 3-4 हॉस्पिटलमध्ये मिळून एक साधारण 22 केसेस सस्पेक्टेड गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या आहेत असं प्राथमिक स्वरूपात आपल्याकडे माहिती आली होती। त्या अनुषंगाने आपण कालपासून डिटेल चौकशी करतोय। त्या 22 पैकी 6 केसेस या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत। साधारण या 6 पैकी 3 मध्ये सस्पेक्टेड गुइलेन-बॅरे सिंड्रोम असं रोगनिदान डॉक्टरांनी केलेलं आहे। 3 केसेस अजून अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत, त्याचं रोगनिदान अजून क्लिअर झालेलं नाहीये। आणि या सर्व केसेसच्या बाबतीमध्ये जे सस्पेक्टेड सॅम्पल्स आहेत, जसे की सेरेब्रोस्पायनल फ्लुइड आहे, युरिन सॅम्पल आहे, ब्लड सॅम्पल आहे, हे सॅम्पल्स ज्यांना ज्यांना गरज वाटते अशांचे सॅम्पल आपण NIV ला पाठवलेले आहेत आणि बाकीचे पण त्यांचे एक्सरे, MRI वगैरे असे इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत। हा जो आजार आहे तो मल्टिपल त्याचे कॉजेस असतात गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार होण्यासाठी। त्यापैकी प्रामुख्यानं बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, काही केसेसमध्ये व्हायरल इन्फेक्शन असू शकतं, कधी कधी व्हॅक्सिन इंड्युस्ड पण असतं किंवा सर्जरी सुद्धा ट्रिगर करते, किंवा ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते अशा सहसा पेडियाट्रिक एज ग्रुपमध्ये किंवा यंग एज ग्रुप जो असतो साधारण एक 12 ते 30च्या दरम्यान, ज्यांच्यामध्ये हा कॉमन असतो। आणि गुइलेन-बॅरे सिंड्रोम मुळे कुठलं इपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं होत नाही, पण दुसरे व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा
ज्या ज्या गोष्टीमुळे प्रतिकारशक्ती कमी होते किंवा न्यूरोलॉजिकल स्ट्रेस येतो, अशा केसेसमध्ये सेकंडरी म्हणून गुलेन-बॅरी सिंड्रोम होत असतं. तर त्या अनुषंगाने आपण चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमत आहोत. आजच दुपारी आपण एक इमर्जन्सी बैठक ठेवलेली आहे, ज्यामध्ये या आजाराचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे एक्सपर्ट्स असतात, NIVचे डिरेक्टर्स असतील, एपिडेमिओलॉजिस्ट असतील, अशा सर्वांची आपण कमिटी नेमतोय. आणि त्या कमिटी पुढे हा निष्कर्ष ठेवून किंवा NIVचा जो रिपोर्ट येणार आहे त्यासोबतच आपण हे जे केसेस सापडलेत त्यांचा सविस्तर सर्वे करतोय. त्यांची डिटेल्ड हिस्ट्री घेणार आहोत आपण, की वॉटर सॅम्पल्स पण घेतोय आपण, त्यांचे स्टूल सॅम्पल्स पण घेतोय आणि सर्व डिटेल हिस्ट्री घेऊन ठराविक कुठला सोर्स आहे का किंवा हे कॉमन इन्फेक्शनमुळे झालंय का किंवा इन्फेक्शियस इटिओलॉजी आहे का, हे सगळं बघण्यासाठी आपण एक एक्सपर्ट कमिटी नेमणार आहोत. आणि 1-2 दिवसामध्ये त्या एक्सपर्ट कमिटीचा जो ओपिनियन येईल त्या अनुषंगाने जो निष्कर्ष आहे तो सुद्धा आपण नंतर सगळ्यासमोर ठेवणार आहोत. सध्या तरी तसं घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये. वयोगट किती याचा या रुग्णांचा आणि किती वयोगटापर्यंत हा होतो काय असं? साधारण तरुण वयोगटामध्ये हा आजार होत असतो. आणि आपल्या पण ज्या केसेस आहेत, जास्तीत जास्त वयोगट असणारी एक व्यक्ती आहे ज्याचं वय 49 आहे. बाकीच्या केसेस ते 12 वर्षापासून ते साधारण 30 वर्षापर्यंतच्या वयोगटातल्या आहेत. आपल्याकडे वेटिंग यंत्रणा काय ठेवली आपण पेशंटसाठी की इतर हॉस्पिटलमध्ये आहे? पुण्याचे किती आहेत? नाही, पुण्यामधल्या 6 केसेस आहेत, ज्यापैकी 3घांनाच सस्पेक्टेड आहे. बाकी 3घांच्या मध्ये अजून निदान झालेलं नाहीये, ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहेत. आणि 16 केसेस ह्या बाहेरच्या आहेत. नाही, आपल्याकडं वेगळं आपल्याच हॉस्पिटलमध्ये याचा उपचार होऊ शकतो. गुलेन-बॅरी सिंड्रोम मध्ये स्पेसिफिक कुठली अशी वेगळी ट्रीटमेंट लागत नाही. त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते, अँटीबायोटिक्स असतील, IV फ्लुइड्स असतील, बाकी सगळं जे पॅरालिसिस मध्ये जे लागतं तसं सपोर्टिव्ह ट्रीटमेंट लागते. आणि हा सेल्फ लिमिटिंग आहे आणि तसा तो आजार बरा होऊ शकतो. आणि आपल्याकडे त्याची यंत्रणा आहे आपली पण सक्षम. या आजारामध्ये सुरुवातीला लोअर लिम्स मध्ये विकनेस जाणवते, म्हणजे चालताना थोडासा आपला जो बॅलन्स जातो आणि पायावरती उभं राहायला अवघड जातं. हे सुरुवातीचं पहिलं लक्षण आहे, लोअर लिम विकनेस आहे. आता गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा आजार कसा होतो याची माहिती अद्यापही समोर आलेली नाहीये आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. मात्र यातील निम्म्या रुग्णांमध्ये व्हायरल किंवा अन्य संक्रमणाचा इतिहास दिसून आलाय. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे आणि कमकुवत आहे त्यांना या आजाराचा धोका मात्र जास्त असू शकतो असंही सांगितलं जातंय. तर मंडळी, यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा लेट्स अप मराठी.